मला फोटो ऐकू आला हा. हा. ही म्हणजे मला बाहेर आल्यावर कळलं की रुचितासाठी बरंच हेट आहे. सिंपती साठी हवं तेव्हा लहान होतो आणि तो एक स्मार्ट कार्ड खेळतो. हवं तेव्हा तो मोठ्या मुलासारखा 21 वर्षाच्या मुलासारखा वागतो, त्याला राग येतो आणि हवं तेव्हा तो दादा ताई अँड तो खूप त्याचा स्मार्ट गेम आहे. मी काही बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांचे तुला फोटोज दाखवणार आहे आणि त्याच्यावर तुला रिॲक्ट करायचं. येस, रेडी. अच्छा. अनुश्री ही मुलगी अनप्रेडिक्टेबल आहे. तिच्यासोबत मी आधी काम केलं होतं आणि तेव्हा मला खूप अशी साधी भोळी मुलगी वाटली होती, पण मला माहित होतं की ही मस्तीखोर आहे. पण घरात ही खरंच अनप्रेडिक्टेबल. ही कधी काय करेल यू कॅनॉट टेल. हा आमचा माणूस आहे. मनाने साफ, एकदम गोड, प्युअर हार्टेड आणि म्हणजे एक दादा असतो ना, एक दादा, एक मोठा भाऊ, तसा हा माणूस आहे. खूप खरा माणूस. मला फोटो ऐकू आला हा. हा. ही म्हणजे मला बाहेर आल्यावर कळलं की रुचितासाठी बरंच हेट आहे, पण आतमधून माझं खरंच पर्सनली काही रुचिताशी प्रॉब्लेम नाहीये आणि ती मुलगी खरंच स्ट्रॉंग आहे. तिला जर कळलं ना की तिला मुद्द्यांवरच बोलायचंय, मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरून अख्ख्या जगाबद्दल नाही बोलायचं, तर ही खूप पुढे जाईल. डुअल पर्सनॅलिटी. त्यांची 3 आठवडे वेगळे होते आणि आता 2 आठवड्यात ते जे आहेत त्यातलं खरं कुठलंय खोटं कुठलंय माहित नाही. जे पहिले 3 आठवडे ज्यांनी मला इन्स्पायर केलं होतं ते खरे होते का आता जे गेम रद्द करायचा प्लॅन करत असतात ते खरे. सो त्यामुळे खरी पर्सनॅलिटी शोधतायत. आता बघूया सापडते का नाही. गेमर आहे हा माणूस. हा आधीपासूनच खोटा होता. तो याची पर्सनॅलिटी मेंटेन आहे. तो आधीपासूनच गेम खेळतो, आधीपासून सगळ्यांशी खोटं बोलवतो. मला अशी लोक आवडतात ज्यांची पर्सनॅलिटी चेंज होत नाही. रुचिताबद्दल पण मला तेच आवडतं. ती आधीपासूनच आवाज खरं होती. ती असं नव्हतं की आधी 3 आठवडे शांत होती. प्रॉब्लेम आरबीचा आहे. आरबी 3 आठवडे वेगळा होता, आता 2 आठवडे वेगळा. रुचिता कितीही इरिटेटिंग असली तरी ती डे 1 पासून इरिटेटिंग आहे. जसं ह्याचं आहे. हा डे 1 पासून सगळ्यांना माहिती आहे की हा गेम खेळतो, हा खोटं बोलतो. सो अशी लोक आय लाईक दॅम. हा पण आपला माणूस आहे. म्हणजे एकदम नाही का की आता प्रॉब्लेम झालाय जो आपल्याकडनं सॉल्व्ह नाही होणार पोरांकडनं, तर आता कुठे जावं. तर ते एरियातले ते असतात ना, ते एरियातले ते सिनियर अण्णा, ते आमचे हे सिनियर अण्णा की अण्णा आता प्रॉब्लेम आमच्या आमच्या पासून सॉल्व्ह होणार नाही, आता तुम्हालाच काहीतरी असा आपला माणूस. स्मार्ट बॉय. हा खूप हुशार मुलगा आहे. हा सिंपती साठी हवं तेव्हा लहान होतो आणि तो एक स्मार्ट कार्ड खेळतो. हवं तेव्हा तो मोठ्या मुलासारखा 21 वर्षाच्या मुलासारखा वागतो, त्याला राग येतो आणि हवं तेव्हा तो दादा ताई अँड तो खूप त्याचा स्मार्ट गेम आहे. अरे यार, खूप इनोसेंट, खूपच इनोसेंट माणूस. तुला सांगू आतून एक अनालिसिस काय होतं की ह्यांना असं वाटतं की रोशन दादांना गेम कळतोय, पण नाही कळतंय. त्यांना विशाल मॅन्युप्युलेट करतोय आणि हे इतके इनोसेंट आहेत ना, म्हणजे खरंच म्हणजे त्यांना बघून असं यार काय माणूस यार. म्हणजे ते इथपर्यंत पोहोचले यासाठी मला बरं वाटतं की यार रोशन दादा इथपर्यंत पोहोचले. मला जेन्युअनली आवडतं. म्हणजे ते त्यांचा जो इश्यू होता की त्यांचा जो रेट आहे पर गोणी, तो पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत उचलला होता आणि नंतर तो आता दीपाली मॅम कॅरी फॉरवर्ड करतात. तो आय होप ते बाहेर आल्यावर ते सॉल्व्ह होईल. हो. केअरिंग आहेत, पण त्यांच्या डोक्यात गेम आहे, म्हणजे यू कॅनॉट ट्रस्ट हर. पण माझ्या बाबत त्यांच्या मनात जेन्युन केअर होती, जे 2 आठवडे मी अनुभवले. आणि म्हणजे एक आपल्या आईच्या वयाची एक बाई असणं जरा एक कम्फर्टिंग फील असतं की हा बाबा कोणतरी मोठा आहे. सो ती ती पर्सनॅलिटी होती. ही आमची गुड्डी. खूपच गोड मुलगी. खूपच प्युअर हार्टेड आणि तुम्हाला ती तानपुरा आणि ती रियाज करायची माहित, म्हणजे बाहेर दाखवला म्हणजे तो एकच तास असायचा पीसफुल. म्हणजे मी जेव्हा आजारी पण होतो ना, तेव्हा तो तिला म्हणायचो की थांब थांब मला येऊ दे, मला बसू दे, मग रियाज सुरू कर. म्हणजे तिच्या ही मॅजिकल आहे. टॅलेंट मॅजिकल आहे. म्हणजे ती तिचं बोलणं, तिचं म्युझिक हे तुम्हाला आतून हील करतं. काय बोलावं आता. वी आर जस्ट गुड फ्रेंड्स. Just या वी आर गुड फ्रेंड्स.
पण यार तन्वी मध्ये जिंकण्याचं पोटेन्शियल आहे. व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर, व्हेरी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी आणि डेस्परेट टू विन, डेस्परेट टू परफॉर्म. आणि तिच्यात एक फायर आहे जी तिला खूप पुढपर्यंत घेऊन जाईल. ऑल द बेस्ट आयुष आणि खूप छान वाटलं. पुन्हा पुन्हा नवीन प्लॅटफॉर्मवर भेटू. ऑल द बेस्ट त्यासाठी. थँक्यू.